नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 52 ते 55 मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता। देश विदेशातील 8000 मान्यवरांना निमंत्रण। मंत्रिपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला। पक्ष बांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं विधान। शिंदे गटाला 4 मंत्रिपद तर भाजपला काय? मंत्रिपदाच्या मागणीवरनं संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल, तर उरलेल्यांना परदेशात हाय कमिशनर नेमणार, राऊतांचा टोला। मी पळणारा नाही, लढणारा माणूस। अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचा विधान। सध्या काम सुरू ठेवण्याचा शहांचा सल्ला, तर महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल। पराभवाचं खापर एकमेकांवर फोडू नका, फडणवीसांचं मित्रपक्षांना आवाहन। विधानसभेसाठी कामाला लागण्याचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला। नीटच्या परीक्षेत कोणताही गोंधळ नाही। 23 लाखांपैकी केवळ 1600 जणांचा प्रश्न। केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण। मराठा समाजाला आपल्या सरकारनं आरक्षण दिलं होतं। भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य, तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे 105 आमदार मराठ्यांनीच निवडून दिले। जरांगेंचा पलटवार। संविधानाच्या मुद्द्यावरनं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध सुरूच। संविधानासमोर नतमस्तक होणं हे मोदींचं ढोंग, संजय राऊतांची बोचरी टीका। आणि पालघर जिल्ह्याला 11 जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट, तर आज मोखाडा तालुक्यातल्या भुवाडीमध्ये वीज पडून 8 बैलांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।